साल से मांग कर रही है कि उनकी ग्रेजुएटी नहीं दी जा रही है। आपको मेन दरवाजे की बजाय पीछे के दरवाजे से छुप के आना पड़ा। ये स्थिति आज की आपके उपाध्यक्ष कार्यकाल में है, क्या कहेंगे इस पर आप? छुप के आई नहीं, मैं सबके सामने आया। नहीं, आप पीछे के दरवाजे से आए, नहीं। सामने से आप मेन गेट से नहीं आ सके। जब दौरे को जाते हैं, बरोबर है, प्रशासन जो रास्ता बताएगा, है ना, वहां से जाएगा। जब मालूम पड़ा तो पटेल साहब बताएंगे। मैं मीटिंग छोड़ के उनको मिलने गया, सांगा पटेल साहब। तो सर, अब ये बताइए, क्या लॉलीपॉप दिया आपने? क्योंकि पिछली नहीं। बार ये मांग आपके पास में रखी गई, मेरे पास ग्रेजुएटी नहीं मिल रही, बिल्कुल पैसा नहीं दे रहा है, मेरे पास नहीं रखी गई। आप बताइए। मतलब आपके पास जिन्होंने कभी मांगी नहीं की। बिल्कुल नहीं, आप बताओ। कर्मचारियों ने यहाँ पे एप्लीकेशन दी, ये इन्हें मेरे पास नहीं दी। अगर नहीं दी है तो आपकी भी जिम्मेदारी बनती है कि सफाई कर्मचारियों को टाइम टू टाइम पैसा मिल रहा है या नहीं। बिल्कुल। ये आपके पास आएंगे, मांगेंगे, तब आप मांगोगे। नहीं, इनकी जो समस्या है वो समस्या मेरे तक आएगी, तभी तो पता लगेगा। जानना चाहिए ना। बिल्कुल। ये देखो, श्रमजीवी रहित कामगार संगठन, भारतीय कामगार सेना, यूनाइटेड इंडिया कंज्यूमर्स एसोसिएशन, श्रमिक जनरल कामगार संगठन, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, इन्होंने यही मुद्दे पर निवेदन दिया और उनको मैंने वो बोला क्या भी इस संदर्भ में समाधानकारक पूर्वक कारवाई होगी। आणि आता मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो, त्यांचे जे प्रश्न होते, आणि ठीक आहे, इधर से त्यांनी इकून आणले, मी इकून गेलो, बरोबर है। आपने जो बोले इधर से लाया, अब ये भी तो बोलो मैं इधर से गया। महानगरपालिका में आज उपायुक्त की बैठक हुई, क्या मुद्दे थे, क्या विषय था, क्या जवाब दिया? वही तो बताया अभी। सफाई कर्मचारियों के पदोन्नति का जो प्रश्न, एक, उनके आवास का प्रश्न, दो, वारसा हक का प्रश्न, तीन, तो उनसे कहा है मैंने कि 8 दिन में ये सारी बातों का सविस्तर अहवाल आयोग को दीजिए। उसमें अगर कुछ त्रुटियां नजर आती है तो आयोग कार्रवाई करेगा, वो आपको दिखेगा। वारसा हक लाल बागी उसका मुद्दे को लेकर यहाँ पे काफी निर्णय नहीं हो रहा है, डिसीजन नहीं हो रहा है वो दिनों से। उसमें कार्रवाई करने का ही तो बोला। नाही, तसं माझ्याकडे आल्यावर आपण लगेच कारवाई करू। आता इथे निवेदन दिले 5 संघटनांनी, या अन्य 5 संघटनांनी दिलेले या संदर्भात, तर 5ला मी सांगितलं की येत्या 8 दिवसात तुमचं समाधान होईल अशी कारवाई मी करतो। साहेब, तुम्ही आता या निमित्ताने सर्वच महाराष्ट्राचा दौरा करत आहात. तर तशी विरावांदर महापालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत? राज्यभरातल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भातले महत्वाच्या समस्या तुम्हाला काय आढळून आल्या आणि त्याच्यावर तुम्ही काय सूचना द्याल? महत्वाच्या समस्या एक त्यांचं घराचा जो प्रश्न आहे सगळ्यात ठिकाणी राज्यभरात ते सुटावा। त्यानंतर सफाई कर्मचारीला शिक्षणानुसार त्यांचा लाडबागे समितीच्या ज्या काही शिफारशी आहेत तो त्यांचा शिक्षणानुसार समावेश व्हावा। म्हणजे जर ते उच्च शिक्षित असतील तर त्यांना भले सफाई कर्मचारी वाढ असलं तरी त्यांना उच्च पदावर घ्यावं, हे असं तुमचं। कारण त्यांचे पुनर्वसन होणं अत्यंत आवश्यक आहे। लाडबागेच्या शिफारशीच्या आडमध्ये आपण त्यांचं उद्ध्वस्त करू शकत नाही। त्यांनी आता सांगितलं का 10 तारखेपर्यंत आम्ही देतो, 1-2 इकडे तिकडे जाहीर केले, आणि सफाई कर्मचाऱ्यांचा पगार कोणी अडूक घे, जो अडवत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी। जो आप अभी बोल रहे हैं, इसके पहले कमिश्नर ने बाकायदा श्रमजीवी संगठन को लिखित रूप से दिया है पिछले वर्ष के ग्रेजुएटी इनकी दी जाएगी, लेकिन आज तक नहीं दी जाएगी। आप जो बोल रहे हैं क्या वाकई में मिल जाएगी इनको? ग्रॅज्युटी का वही तो बोला, तपास के फिर मैं चौकशी पेटाता हूँ। काय असतं काही काही वेळे आपल्याला एकतर्फी भूमिका पाहायला भेटते, दुसरी बाजू काय आहे, बरोबर आहे। अब तर दोन्ही बाजू तपासल्यानंतर मी इथलाच पुन्हा येणार 2 महिन्यांनी तुम्हाला जागा राहणार, साहेब तुम्ही बोलले होते, जसं आता यांनी सांगितलं की भाई आपको पहले दिया मला नहीं, मला नव्हतं दिलं। और क्या होता है, सफाई कामगार जो है आखिर का आदमी
उसके बारे में जो मानसिकता है वो बदलना चाहिए। और आप पत्रकारों से भी विनती है मेरी, ये तुमने मुझे बोल दिया, आप भी कभी एखादा लेख लिखो उनके बारे में। एखादा लेख आहे कधी नाही तुमचं ना जनरली आपण किती अग्र लेख वाचतो अनेक, नवभारत टाइम्स, महाराष्ट्र, राग नका मानू, पण एक साध्याच्या साप्ताहिक मध्ये यांच्या संदर्भात एक आग्रह लेख बरोबर, हे कुठेतरी बदललं पाहिजे। आणि एक तुम्ही म्हणाल क्या मुकेश साहब तुम्ही सब करो, हम सबको मिलकर करना पड़ेगा। हमारे घर का कोई व्यक्ति 2 मिनिटं बोलू, आमच्या घराचा एखादा व्यक्ती 6 वाजता उठला नाही, साफसफाई नाही केली तर एक वाद निर्माण होतो। तो सफाई कर्मचारी 5ला उठून आमच्या उठण्याच्या अगोदर शहर स्वच्छ करतो बरोबर, आणि त्यांचे प्रश्न त्यांना आम्हाला सांगावे लागतात, हे खेद घेणं किंवा आम्ही त्यांची मस्करी करतो का काय, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। सर अभी आपने कहा कि हम कार्रवाई करेंगे, यहाँ करीबन 120 हा बाती ठेवणारा बरोबर बिलकुल प्रत्येक 3 महिन्याला त्यांचं मेडिकल चाचणी व्हावी, प्रत्येक 3 महिन्याला त्यांची आहे ना शरीराची चाचणी, आणि त्यात जो खर्च असेल तो प्रशासनाने करावा। सर सफाई कामगारांना मूलभूत साहित्य संरक्षण समोर पुरवली जात नाही, ठेकेदारांकडून फसवणूक होते अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टला टाकण्याची आपण शिफारस करू। असं आणि कारवाई झाली काल पण मी बोललो साहेब, तुम्ही होते का आयोगाच्या बैठकीला ठेकेदाराला पाचारण करावे, पुढच्या वेळेस ठेकेदार येत नसेल तर त्याचा ठेका रद्द करण्याची भूमिका महापालिकेने घ्यावी। सर आम्ही पत्रकारांना आपल्याकडे पत्रावर केला तर कारवाई होईल का? नक्की उत्तर देईल तुम्हाला मी, हे दिल्यानंतर परत आल्यावर भेटा। सर कार्रवाई नहीं हुई सर अभी आपने कहा कि हम कार्रवाई करेंगे, ऐसे कर्मचारी जो रिटायर्ड हो चुके हैं या अभी इस दुनिया में नहीं है, ऐसे 120 कर्मचारियों की फाइलें अटकी पड़ी है और करीबन 10 और 12 लोगों की फाइल पास हुई है। अभी आपने कहा कि हम कार्रवाई करेंगे, इसकी कार्रवाई विषय क्या है, ग्रेच्युटी ग्रॅज्युटी का ते आदेश काढत आहे, तपास के उद्याच पत्र देतोय त्यांना तुमच्या महापालिकेने। सर 3-4 साल से लड़ती पड़ी है, बहुत लंबा समय होता है, समझो जाना पड़ता है। हाँ हाँ बिल्कुल, मेरे पास ये प्रश्न आ जाए, थोड़ा समय दोगे कि नहीं, थोडा वेळ द्यावा लागेल, ठीक है, पण ज्यांनी लांबवर त्यांच्यावरती कारवाई होणार ना। एक मुला जर मी तिसऱ्यांदा येतोय, थोडं तरी काम चांगलं असेल पुढं ते थोडंस बरोबर। आणि सफाई कामगारांच्या वेदना तुम्ही नाही सांगितल्या तरी ते मला माहिती, कारण माझा जन्म सफाई कामगारांच्या घरात झाला, आता त्यांच्या वेदना तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती। मी धुलाई भत्ता काल वसई विरारला येत होतो, 20 मध्ये मी आलो होतो तेव्हा 50 रुपये धुलाई भत्ता होता, 450 रुपये करायला लागला। आणि काल मी म्हटलं साहेब पण होते, अजून नाही बोललो, वेदना होतात, ज्याला दिवसातून 2दा कपडे बदलावे लागतात त्याला 50 रुपये भत्ता धुलाई भत्ता महिन्याचा, हे आपण सर्व बघतोय ना, फक्त आयोग हे बघेल, तुमचंही करतोय माझंही करतोय, पण यांचं प्रतिनिधित्व जे करतात त्यांची मानसिकता बदलली पाहिजे। मला यांना न्याय द्यायचा, काही मोठ्या मागणे गमबूट झाडू, विचार कर आपण पुढे जातोय, विचार करण्यासारखी बाब। घर 25-25 वर्ष झालेले, घर किती आहे, 3 BHK 4 BHK एवढंच, ते त्यांना प्राप्त करण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं, आम्ही कुठंतरी कमी पडतो। आता लोकप्रतिनिधी वगैरे मी बोलणार नाही, मानसिकता आपली सर्वांची बदलली पाहिजे, एक व्यक्तीची बदलत नसेल आपण निषेध करतो, आपली कोणाची बदलत। ठीक आहे, धन्यवाद। आभारी, मदत करा, सहकार्य करा, काय मी चुकत